नमस्कार, मी अक्षय सक्राते परत एकदा स्वागत करतोय आपलं स्पॉटलाइट मराठी इन्फो या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, 2 दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ पाहिला होता आणि यामध्ये मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेविषयीची माहिती घेतली होती. या योजनेविषयी जे आहे ते वेळोवेळी दर दिवशी काही ना काही मोठं अपडेट येत राहतंय. काही ना काही जी-आर जे आहे ते प्रदर्शित होत राहत आहेत. पहिल्या वेळेस जे जी-आर आलता यामध्ये बऱ्याच नियम अटी जाचक होत्या. त्यामुळे बऱ्याच महिला अपात्र होत होत्या. तर आत्ताच काल जो आहे तो एक नवीन जी-आर काढलेला आहे. यामध्ये बऱ्याच अटी जी आहेत ते शिथिल करण्यात आलेल्या आहेत. आता यावरून काय होतं की सी-एस-सी सेंटरवाल्याकडून महिलांकडून पैसे घेऊन फॉर्म ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरणे अशा प्रकार जे आहेत ते सुरू आहेत. तर त्यामुळेच हा व्हिडिओ तुम्हाला बनवतोय की अजूनपर्यंत ऑफिशियली कुठलंही पोर्टल जे आहे ते या योजनेचं सुरू झालेलं नाही. तसेच कुठल्याही पद्धतीची ऑफलाईन फॉर्म भरला आणि दिला म्हणजे तुमचं या योजनेमध्ये सहभाग झाला असंही नाही. ते फक्त एक प्रोसिजर आहे. तुम्ही ऑफलाईन फॉर्म नाही भरला तरीसुद्धा चालेल, पण ज्यावेळेस ऑनलाईन सुरू होईल त्यावेळेस मात्र तुम्हाला हा फॉर्म भरणं गरजेचं आहे. तर त्यासाठी अपात्र, पात्र ह्या गोष्टी ज्या आहेत सगळ्या महिलांना किंवा सगळ्यांना क्लिअर पाहिजे. यामध्ये बरेच नियमामध्ये शिथिलता आलेल्यामुळे आता बऱ्याच महिला ज्या आहेत त्या पात्र होणार आहेत. तर मित्रांनो, 1-2 मिनिटात जे आहे ते तुम्हाला सांगतो की तुम्हाला या योजनेसाठी काय-काय लागणार आहेत आणि काय-काय डॉक्युमेंट लागल्यानंतर कुठल्या महिला पात्र आणि कुठल्या महिला अपात्र असणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जे काही डोमासाईल सर्टिफिकेट आणि इन्कम सर्टिफिकेटची गरज होती, त्याची अट जी आहे ती रद्द झालेली आहे. आता तुम्हाला कुठल्याही प्रकारचं रहिवासी दाखला आणि इन्कम सर्टिफिकेट जे आहे ते लागणार नाही. तर सगळ्यात सोप्या पद्धतीच्या गोष्टी सांगतोय की तुम्हाला तुमचं आधार कार्ड, 2 फोटो, बँक पासबुक, तुमचं जर जुनं मतदान ओळखपत्र असेल, तर मात्र तुम्हाला रहिवासी दाखला देण्याची गरज नाही. तुम्हाला तुमच्याकडे मतदान ओळखपत्र असेल किंवा शाळेचा टी-सी असेल तर ते चालून जाईल. इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला लागणार नाही. तसेच पहिली अट होती की 5 एकरपेक्षा जर जास्त जमीन असेल तर या कुटुंबातील महिलांना लाभ मिळणार नाही. ती अटसुद्धा रद्द झाली आहे. 5 एकरापेक्षा जास्त शेती असेल तरीसुद्धा त्या कुटुंबातील महिला पात्र असणार आहेत. त्यानंतर ज्यांच्या घरात 4 चाकी आहे अशा महिला अपात्र असणार आहेत. पण ती 4 चाकी वस्तू जर ट्रॅक्टर असेल तर मात्र तुम्ही या योजनेत पात्र आहात. तर मित्रांनो, एकदम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिलं या योजनेची पात्रता जी आहे ती 21 वर्ष ते 60 वर्षापर्यंत होती. ती वाढवून जी आहे ते वयाची मर्यादा आता 21 वर्ष पूर्ण ते 65 वर्ष पूर्ण म्हणजे की 5 वर्षानं वाढवलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं बँक अकाउंट असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारच्या या अटी आणि जे आहेत ते शिथिल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं अतिरिक्त डॉक्युमेंट, कागदपत्रे लागणार नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं अजून एकदा सांगतोय, 2 फोटो, आधार कार्ड, रेशन कार्ड, तुमचं जुनं मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, इन्कम सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. तुमचं बँक पासबुक आणि मित्रांनो, तुम्हाला 65 वर्षापर्यंत सुद्धा आणखीन मुदत वाढवून दिलेली आहे. आता अपात्र महिला तर तुम्हाला माहीतच आहे की खाली दिलेल्या गोष्टी आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की कुठला महिला अपात्र आहेत. या सांगितलेल्या विषयी जर अतिरिक्त कुठली महिला असेल तर या योजनेमध्ये ती अपात्र असेल. तर मित्रांनो, या योजनेविषयी सारखे बदल होत आहेत, वेळोवेळी अपडेट येत आहेत. त्यामुळं या योजनेचा अजूनही ऑफिशियली पोर्टल सुरू झालेलं नाही किंवा कुठल्याही ॲप्लिकेशनमध्ये, कुठल्याही वेबसाईटमध्ये सध्या अर्ज भरले जात नाहीत. हे डॉक्युमेंट जे आहेत तुम्ही तुमच्याकडे फक्त झेरॉक्स मारून वगैरे ठेवा. ज्यावेळेस योजना सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला अपडेट दिलं जाईल की कुठं डॉक्युमेंट जमा करायचे आहेत, कुठं ते आहे ते तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तर या योजनेविषयी मुदतवाढसुद्धा दिलेली आहे. तर मित्रांनो, आज जर तुमच्या मनात काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. तिथंसुद्धा वेळोवेळी तुम्हाला अपडेट देत राहील. तर मित्रांनो, भेटूया एका नवीन अपडेट बरोबर. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.